अनेक लोक हा सोडून गेला, तो सोडून गेला, आमच्यातनं 5 सिनेट सदस्य फोडले, आता युवा सेनेचं काय होणार, आता हा गेला ना ते गेला, ह्या ज्या काही सगळ्या बातम्या होत्या, मला वाटतं आजच्या निकालाने या सगळ्या बातम्यांना आम्ही उत्तर दिलेलं आहे. 10 मी सकाळ नमस्कार. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा बोलबाला पाहायला मिळालाय. 10च्या 10 जागा युवा सेनेनं जिंकत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुपडा साफ केलाय. विशेष म्हणजे छात्र भारतीच्या रोहित ढाले या उमेदवाराला देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. एबीव्हीपीच्या मागे अख्खी भाजप उतरली होती. मतदानाच्या दिवशी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यापासून आमदार खासदार हे बूथवर दिसत होते. एबीव्हीपीनं पूर्ण ताकद पणाला लावली होती. ठाकरेंना हरवायचा हा चंग बांधला होता. निवडणूक स्थगित करण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र कोर्टानं फटकारल्यानंतर निवडणूक घ्यावी लागली. निवडणूक पारही पडली आणि आता निकाल समोर येतोय. यामध्ये युवा सेनेनं पुन्हा एकदा सर्वच्या सर्व जागा जिंकत एक नवा इतिहास निर्माण केलाय. भाजपच्या एबीव्हीपीच्या मागे अख्खी भाजप उतरली होती. मतदानाच्या दिवशी स्वतः पालकमंत्री मंगलप्रभात लोढांपासून सगळे आमदार खासदार हे बूथवर दिसत होते. तसे चित्र ही तुम्ही देखील दाखवली होती. त्यामुळे भाजपने आता कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. कारण या निवडणुकीला मतदान हे काय विद्यार्थी नाही करत, तर पदवीधर मतदान करतात. त्यामुळे पदवीधरांच्या मनामध्ये काय आहे हे आता हळूहळू स्पष्ट होते. आणि हाच निकाल, याच निकालाची भीती ही सरकारला होती, याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती, याच निकालाची भीती ही आभाविपला होती. त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत. गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या, जर 93,000 मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या, तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता. हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती, पोटात होती. म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या, या वर्षीच्या स्थगित केल्या. आम्हाला न्याय जो काही मिळाला तो माननीय उच्च न्यायालयातनं मिळाला, माननीय सर्वोच्च न्यायालयातनं मिळाला. त्यांना माहिती होतं की त्यांचं जे काय नुसती बॅनरबाजी, पोस्टरबाजी आणि आम्ही किती हुशार दाखवण्याचा जो काही प्रयत्न होता, हा सगळा उघडा पडेल आणि युवा सेना इकडे क्लीन स्वीप करेल.